राज्यातील मासेमारी विषयक धोरणासंदर्भात नेमण्यात आलेल्या डॉक्टर व्ही.एस. सोमवंशी समितीच्या शिफारशीचा निर्णय 2 वर्षापूर्वी झालेला आहे। मात्र अशा प्रकारचा निर्णय घेऊन हजारो मच्छीमार आणि पर्सिस्टंट नेट धारकांना उघड्यावर पाडू नये, त्यांच्या बोटीवर अवलंबून असणारे लाखो हात बेरोजगार होऊ नयेत म्हणून आघाडी शासनाच्या काळात हा अहवाल स्थगित ठेवण्यात आला होता, असं प्रतिपादन महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे शासकीय सदस्य बशीर मुर्तुजा यांनी केलं आहे। सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा असून 720 किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेल्या या किनारपट्टीमध्ये अनेक मासेमारी करणारे मच्छीमार आणि पर्सिस्टंट नेट धारक आहेत। एका पर्सिस्टंटच्या बोटीवर सुमारे 30 जण काम करत असतात। त्यांना लागणारा बर्फ, मासे उतरवण्यासाठी लागणारा मजूर वर्ग, टेम्पोधारक अशा हजारो बेरोजगारांना काम मिळतं। पर्सिस्टंट मच्छीमारी चालली पाहिजे। आज विविध क्षेत्रात क्रांती होत असताना मच्छीमारीमध्येही नवीन तंत्रज्ञान आलं आहे। मच्छीमारी वाढल्यामुळे देशातील अर्थकारण बदललं असून पर्सिस्टंटने पकडलेला मासा देशाला परकीय चलन देणारा ठरला असून 2 वर्षापूर्वी 16,000 कोटी रुपयांचे मासे निर्यात करण्यात आले आहेत। त्यामध्ये कोकणचा वाटा 7 कोटी रुपयांचा होता। त्यासाठी सरकारने अभ्यास करून निर्णय घेतले पाहिजेत। पारंपरिक मच्छीमार आणि पर्सिस्टंट मच्छीमार दोन्ही घटक चालू राहू शकतील याचा अभ्यास करून निर्णय होणे गरजेचे आहे। पर्सिस्टंट मच्छीमारांना खोल समुद्रातील परवाना देऊन त्यांनाही रोजगार देणे गरजेचे आहे। महाराष्ट्रातील पर्सिस्टंट बंद करण्याच्या निर्णयामुळे गुजरात, गोवा, केरळ आदी राज्यातील पर्सिस्टंट धारक मच्छीमारांना त्याचा फायदा होणार असून येथील मच्छीमार कर्जबाजारी तसेच बेरोजगार होणार आहेत। साधारणपणे जर आपण पाहिलं तर 5 महिन्याच्या कालावधीमध्ये या ठिकाणी होणारी जी मासेमारी आहे, ही मासेमारी आणि त्याचा खर्च ह्याचा जो काय मेळ आहे तो बसू शकणार नाही। आणि म्हणून मग काय होईल तर हे जे मच्छीमार आहेत ह्यांना पर्सिस्टंट मासेमारी परवडणारच नाहीत आणि त्यांनी जी त्यामध्ये केलेली गुंतवणूक जी आहे ती संपुष्टात येईल, ती मोफत जाईल आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी एक बेरोजगारी निर्माण होईल। आज सुमारे 25 ते 30 हजार कुटुंब या पर्सिस्टंट मासेमारीवर पोट भरत आहेत। आज पर्सिस्टंट मासेमारी म्हणजे फार मोठ्या प्रमाणात घाऊक मासेमारी होते। ही मच्छीमार जेव्हा मासे मारून आणतात त्यावेळेला त्याच्यावर अनेक रिक्षा टेम्पोवाले आहेत, बर्फाचे कारखाने चालतात, मग त्या ठिकाणी लोकांना रोजगार मिळतो। अशा अनेक माध्यमांमधून मासेमारीमधून याच्यामध्ये लोकांना रोजगार मिळत आहे। आता सरकारने फक्त जर 5 महिने दिले तर या 5 महिन्यातले कमीत कमी 2 महिने तर वाऱ्यामध्ये म्हणजे वादळामध्ये निघून जातात की जेणेकरून ह्या वादळामध्ये 2-1 महिन्याच्या 5 महिन्यातली मासेमारीच होणार नाही आणि 3 महिन्याच्या मासेमारीवर कोणतीच बोट फायद्यामध्ये राहू शकत नाही आणि म्हणून ही मासेमारी पूर्णपणे संपुष्टात येईल आणि ज्या लोकांनी यामध्ये जी गुंतवणूक केली आहे त्यांची ती गुंतवणूक मोफत जाईल आणि या सर्व कुटुंबावर उपासमारी येईल। आज आपण पाहत आहोत की विदर्भामध्ये शेतकरी किती मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत। यावर्षी तर दुष्काळाचं वर्ष आहे आणि ज्या वेळेला शेतकरी आत्महत्या करत आहेत सरकारच्या अशा प्रकारच्या चुकीच्या निर्णयामुळे कदाचित मच्छीमारावर सुद्धा अशा प्रकारची वेळ येणार आहे। जरी मच्छीमाराने या ठिकाणी आत्महत्या केली नाही तरी त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे आणि म्हणून अशा प्रकारचे निर्णय हे शासनाने जपून घ्यायचे असतात। कारण लोकांना जगवण्याचं काम हे शासनाचं असतं, लोकांना मारण्याचं काम नसतं आणि हे सरकार लोकांना मारण्याचं काम करत आहे। मच्छीमार याच्यात मरणार आहे आणि तो एक देशाचा घटक आहे, देशाला परकीय चलन मिळवून देणारा घटक आहे, या ठिकाणी मोठी रोजगारी निर्माण करणारा हा घटक आहे। त्याला शासनाकडून जी मदत मिळायला हवी ती मिळत नाही आहे, परंतु आज त्याच्या पोटावर पाय देण्याचं काम शासन अगदी चोखपणे बजावत आहे, याचा मी निषेध करतो। या सर्व बाबींचा अभ्यास केल्यास शासनाने मच्छीमारांच्या विरोधात केलेले हे षडयंत्र असल्याचं मुर्तुजा यांनी म्हटलं आहे। शासनाने याबाबत अभ्यास करून हा निर्णय मागे घ्यावा आणि सर्वांना जगण्याची संधी द्यावी असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य तसेच महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे सदस्य बशीर मुर्तुजा यांनी केलं आहे।